नमस्कार मंडळी, मी अंजली मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा, तोही एकदम कमी साहित्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठीचे साहित्य बघूया। गाजर घेतले आहेत आपण 250 ग्रॅम म्हणजे पावशर, तूप घेतला आहे 30 मिली, 50 ग्रॅम साखर आणि 4 वेलदोडे, 100 मिली दूध। एका पॅन मध्ये 30 मिली तूप घालून गरम करायचे। थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर गाजराचा किस करून घ्यायचा, स्वच्छ धुवून तो किस घालायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं असंच परतत राहायचे, त्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून गाजराच्या किसामध्ये तुपाचा वास मस्त मुरून जाईल। त्याच्यामध्ये कसले पाणी ॲड करायचं नाही, दूध ॲड करायचं नाही, असाच परतून घ्यायचा आहे। गाजराचा किस आहे तो असा रस सोडतो आणि त्याच्यामध्ये आपोआप शिजला जातो, पाणी टाकायची गरज नाही लागत। असं परतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची त्याला। 2 ते 3 मिनिटं फुल गॅसवरती वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे गाजराचा किस। 2 ते 3 मिनिटं असं झाकण ठेवून वाफेवर शिजवल्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे। इथे आपण 100 ग्रॅम साखर घेतली होती, पण मी 50 ग्रॅमच वापरली, तेवढी पुरेशी होती। गाजराचा किस वाफेवर शिजवल्यानंतर एकदम सुका होतो, त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची, वरून दूध घालायचं। मी इथे 100 मिली दूध वापरले, गाईचं दूध आहे, छान तापवलेलं दूध मिक्स करायचं। साखर, दूध आणि 1 छोटा टेबलस्पून वेलची पावडर करून घ्यायची आणि ती मिक्स करायची। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। दूध घातल्यानंतर अगदी गाजराचा केशरी कलर एकदम दुधामध्ये मिक्स होतो, एकदम दुधालाही केशरी कलर येऊन जातो। वेलची पूड, साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, साईडला लागणार नाही याची काळजी घ्यायची। पूर्ण तूप वगैरे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। सर्व साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, खास करून वेलची पूड टाकलेली असते ती सगळ्या बाजूने पसरवून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं परत झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची। याप्रमाणे झाकण ठेवल्यानंतर असं लक्ष द्यायचं आहे की ओतू जाणार नाही। व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवायचे, जेणेकरून खाली लागणार नाही। साखर मिक्स केलेली असते ना, त्यामुळे कढईला लागण्याची शक्यता असते। अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटांनंतर या प्रमाणात असा गाजराचा किस सुका होऊन जातो आणि अशा प्रकारे जवळ गाजराचा हलवा तयार झालेलाच आहे। इतक्या प्रमाणात सुका झाल्याच्या नंतर थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं गॅस बंद करून थंड होऊ द्यायचा आहे आणि एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा तयार होतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या काही कल्पना असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। धन्यवाद।